नमस्कार यूट्यूब फॅमिली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जिया किचन्समध्ये. तर आज आपण नवीन अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज आपण बनवणार आहोत पिठलं भाकरी. म्हणजे आपल्याकडे काही भाजी नसते तेव्हा आपण पिठलं भाकरी एमर्जन्सीमध्ये पटकन बनवतो. तर पिठलं भाकरी ही खूप छान अशी रेसिपी आहे आणि पटकन होणारी पण आहे. म्हणून मी तुम्हाला आता काय काय साहित्य लागणार आहे ते दाखवते. हे बघा, एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता, 4-5 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडे जिरे घेतलेले आहे. तर आपण वेगळे तरीकेने बनवणार आहोत पिठलं भाकर. तर हे लसूण आहे ना, हे आपण ना मिक्सरला लसूण आणि हिरव्या मिरच्या आणि हे जिरे, हे लसूण आणि हे सगळं ना आपण मिक्सरला थोडं जाडसर असं वाटून घेणार आहे. ठीक आहे, तर चला दाखवते मी. तर तुम्ही बघू शकता, आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे, थोडं जाड वाटून झालेलं आहे आपलं. तर मी इथे थोडं बेसन घेतलेलं आहे बघा, अर्धी वाटी बेसन घेतलं आहे. कारण एकट्याच म्हणजे मी एकटीच आहे खाणारी, म्हणून मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे, त्यासाठी एवढं ओके आहे. तर याच्यामध्ये ना बेसनामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे, पाव चमचा अगदी हळद टाकायची. तर आता आपण हे जे बेसन आहे ना, हे तव्यात बनवणार आहेत, म्हणून बघूया. तव्यात खूप छान अशी टेस्ट येते ह्या बेसनाला. एकदा तरी तुम्ही तव्यात बनवून बघा आणि खाऊन बघा, बेसन खूप असं छान लागतं तव्यामध्ये. तर मी आता तव्यात बनवणार आहे बेसन, म्हणून मी दाखवते तुम्हाला कसं. तर आपण आता गॅस पेटवून घेऊया. गॅस पेटवून त्याच्यावर तवा ठेवूया. माझ्याकडे हा असा तवा आहे, तुम्ही कुठलाही तवा घेऊ शकता, लोखंडी. बघू शकता आपला तवा गरम झाल्यावर, आपला तवा गरम झाला की मग आपण तेल टाकूया. तवा आहे तो गरम झालेला आहे, तेल टाकूया जेवढं आपल्याला हवं तेवढं. मी 2 पळी अगदी तेल टाकलेलं आहे. आपलं जे तेल आहे ते गरम झालं आहे, तर आपण याच्यात थोडीशी राई टाकूया. राई गरम द्यायची, मग ती तडतडली की आपण थोडे जिरे घालूया परत. हे जे कांदा कापून घेतला आहे ना, कांदा टाकूया. कांदा टाकला ना, कांदा चांगला थोडासा लाल होऊ द्यायचा आणि मग आपण जे जिरे, हिरवी मिरची, लसूण वाटलेलं आहे मिक्सरला ते टाकूया. असं बेसन तुम्ही एकदा करून बघा, खूप असं छान लागतं हे बेसन. बेसन म्हणा, पिठलं म्हणा, तुम्ही काही म्हणू शकता. आता जे आपण अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे त्याच्यात पाणी टाकूया. त्यात हळद टाकली होती पाव चमचा अशी, त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला मिक्स करून घेऊया. किती तुम्हाला पाणी पातळ हवं आहे ना पिठलं बेसन, तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. तुम्हाला जास्त पातळ पाहिजे तर जास्त पाणी टाकू शकता तुम्ही. चांगलं याला मिक्स करायचं, कारण याच्यातनं गाठी होतात तयार, म्हणून गाठी नाही झाल्या पाहिजे. तर बघू शकता कांदा पण चांगला लाल झालेला आहे आपला. हे बघा, कांदा तर खूप छान लाल झालेला आहे. तर आपण जे बेसन आहे ना, त्यात मी 1 ग्लास असं पाणी ॲड केलेलं आहे. तर आपण थोडं थोडं करून टाकून घेऊया, कारण तव्याच्या बाहेर पडायला नको म्हणून. त्याला बारीक गॅसवरच शिजवायचं आहे.
तसं मी पूर्ण थोडं थोडं करून ॲड करून टाकलं. आता आपण याच्यात चवीपुरता मीठ घालूया. हे अर्धा चमचा घातले मीठ. बघू शकता तुम्ही. बारीक गॅसवर अजून शिजवून घेऊ शकतो. थोडीशी कोथिंबीर पण मी वरनं टाकून घेतलेली आहे. कोथिंबीर टाकून झाल्यावर तर बघू शकता तुमचं बेसन खूप छान असं रेडी झालेलं आहे. आता आपण भाकरी करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे थोडंसं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे ज्वारीची भाकरी करायला. आणि तवा पण एकीकडे ठेवलेला आहे. आता दाखवते तुम्हाला. हे बघा, ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे मी 2-3 भाकरींचं. तर थोडंसं गरम पाणी टाकणार आहे, जेवढं मला पाहिजे तेवढं. बघू शकता एवढं जास्त गरम नाही आहे पाणी. आता मी भाकरी करायचे ते पण दाखवते तुम्हाला. मी काय जास्त हार्ड असं रेसिपी नाही दाखवते, नॉर्मलच रेसिपी दाखवते, कारण आपण बनवून करू शकतो घरी. बघू शकता पीठ पण असं मळून झालेलं आहे भाकरीचं. शक्यतो ना ज्वारीच्या भाकरीला ना गरमच पाणी वापरा, थोडं कोमट करून. मग त्याच्याने भाकरी खूप छान होतात. पीठ पण नाही असं हे फाटत आणि भाकरी पण खूप छान होतात. आता मी थापणार आहे भाकर. तर बघू शकता थोडंसं पीठ सुक्कं टाकून घेतलेलं आहे. आता मी एका हातानेच थापणार आहे भाकर. मी एका हातानेच थापते भाकरी. मला 2 हातांनी नाही येत म्हणून मी एकाच हाताने थापते. बघू शकता आता मी भाकर टाकून घेतलेली आहे तव्यात. तर मला भाकर न टाकताना दाखवता नाही आलं, कारण एका हाताने मी शूट करते आणि एका हाताने करते म्हणून भाकर टाकल्यावर थोडंसं पाणी लावून घ्यायचं. बघू शकता भाकरी पलटी करून. ती भाकरी व्हायचपर्यंत मी दुसरी भाकरी पण करायला घेतली लगेच. तर खूप छान अशी माझी भाकरी फुगलेली आहे. हे बघू शकता खूप छान भाकरी माझी झालेली आहे. दुसरी ही भाकरी माझी खूप छान अशी फुललेली आहे, कारण गरम पाणी आपण केलं ना, गरम पाण्यामुळे छान भाकरी होतात, फाटत नाही त्या. बघू शकता खूप छान झालेली आहे माझी दुसरी भाकरी आहे ती पण. जवळनं बघू शकता. तर बघू शकता तुम्ही रेडी आहे आपलं तव्यावरचं पिठलं आणि भाकरी. तर बघू शकता किती छान वाटतंय. पिठलं भाकरी एकदम गावठी असं अगदी पद्धतीने मी असं तव्यावर पिठलं बनवलेलं आहे. तर आवडलं असेल माझं पिठलं भाकरीची रेसिपी तर प्लीज कमेंट करा, शेअर करा, लाईक करा. मला सांगा कशी वाटली ते. एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप छान लागतं. तर चला पुन्हा पुढच्या व्हिडिओला भेटूया.